नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। नाशिकमध्ये बेमुदत अन्नत्याग उपोषणाला बसलेल्या दोघा शिक्षकांची प्रकृती चिंताजनक। नाशिक शहरातील शासकीय जिल्हा रुग्णालयासमोरील गेल्या 4 दिवसांपासून महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग, कंत्राटी कला, क्रीडा व संगणक शिक्षण कृती समिती शिक्षक हे विविध मागण्या घेऊन आमरण उपोषणाला बसले। आश्रमशाळांमध्ये यापूर्वी कार्यरत कला, क्रीडा, संगणक शिक्षकांचे तात्काळ सेवेमध्ये समायोजन करावे। आज घडीला आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पाहता कला, क्रीडा, संगणक शिक्षकांना त्यांच्या पूर्वीच्या आस्थापनेवर पूर्वीप्रमाणे रुजू करून घेण्यासंदर्भात लेखी करावे, अशा विविध मागण्यांसाठी शिक्षक आमरण उपोषणाला बसले असून आज त्यांचा 4था दिवस आहे। 4थ्या दिवसात 2 शिक्षकांची प्रकृती खालावल्याने शासकीय जिल्हा रुग्णालय समोर असूनही उपचार वेळेत मिळाला नाही। 1 तासानंतर शासकीय जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी उपोषणस्थळी पाहणी करून तात्काळ उपचार देण्याचे आदेश दिल्यानंतर उपोषणकर्त्यांना उपचार सुरू करण्यात आले असून यावेळी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे, आमदार सिबताई हिरे आदी जण उपस्थित होते। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। डॉक्टर बांगरे म्हणून कोणीतरी डॉक्टर आहेत, त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ही जबाबदारी आमची नाही, महानगरपालिकेची जबाबदारी आहे, ही आमची जबाबदारी आहे। त्याच्यामुळं आम्ही ज्या शिक्षकी पेशाला जे शोभल अशा शब्दात आम्ही त्यांच्याशी वाच्यता केली। आम्ही कुठल्याही प्रकारचं त्यांना वेडवाकडं बोललेलो नाही। त्यांना फक्त एकच विनंती केली, ज्या शिक्षकांमुळे तुम्ही डॉक्टर आहात त्यांनी सलाईन लावण्यासाठी कुणाची परमिशन घेत बसण्याची गरज नाही। तुम्हाला आम्ही वारंवार विनंत्या केलेल्या आहेत। काल 3 वाजता डॉक्टर आले, त्याच्यावरती आज 24 तासानंतर डॉक्टर येतो, ही किती दुर्दैवाची बाब आहे। एका बाजूला आज आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि एका बाजूला ही अवस्था आहे। त्याच्यामुळे डॉक्टरांसोबत आमची थोडीशी बाचाबाची झाली, पण ती कायद्याच्या चौकटीतली होती। आम्ही अजिबात वेडवाकडं त्यांना काय बोललेलो नाही। बाचाबाची म्हणजे तुम्ही उपचार नाकारलाय का, काय झालं? आम्ही उपचार अजिबात नाकारलेला नाही। आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही पण माणूस आहे। जरांगे पाटील असतील, हाके सर असतील, यांना जर तुम्ही त्या आंदोलनस्थळी जर तुम्ही उपचार करत असाल तर आम्ही पण तेच करतोय। आम्ही वेगळं काय करत नाही। आम्ही तर शिक्षक आहे। जे डॉक्टर आमच्यासारख्या अनेक शिक्षकांमुळे जे डॉक्टर झालेत त्यांनी ते ट्रीटमेंट करायला काय अडचण आहे, एवढंच आमचं म्हणणं होतं। वेगळं आम्ही काहीच बोललेलो नाही। पण डॉक्टरांचं काय म्हणणं होतं, जिल्हा रुग्णालय समोर तिथे ॲडमिट करा? डॉक्टरांचं पहिल्यांदा तर असं म्हणणं होतं की ही आमची जबाबदारी नाही, ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे। परंतु आम्ही त्यांना समजून सांगितल्यानंतर ते बोलत आहेत की तिकडे न्यायची गरज आहे, दवाखान्यामध्ये नेण्याची गरज आहे। परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे, एक न्याय जरांगे पाटलांना किंवा हाके सरांना असेल आणि एक न्याय या आपल्या शिक्षकांना असेल। ही गरीब मुलं आहेत, ही आदिवासीची मुलं आहेत, म्हणून यांच्यावरती अन्याय करायचा का? आणि अशी आमच्या मनामध्ये संशय आहे की मंत्रालयातून वरून यांच्यावरती दबाव आहे का, काय असं निर्दय वागतंय सरकार, आणि ह्याची दखल तुमच्या माध्यमातून घ्यावी। ही तुमच्यावरती परत उद्या येण्याची वेळ येऊ नये, हीच अपेक्षा आहे तुमच्या माध्यमातून। माझं नाव वैभव सुळे, क्रीडा शिक्षक आणि राष्ट्रीय खेळाडू, आणि इथं जे आहेत ते सगळे राष्ट्रीय खेळाडू आहेत। आदिवासी विकास विभागाचं 4 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। अन्नत्याग आंदोलन हे या लोकांचं सुरू आहे। जवळपास 750 कामगार हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आदिवासी विभागात कामाला होते, परंतु त्यांना कंपनी थ्रू म्हणजे आउटसोर्सिंग करण्यासाठी सांगितल्यानंतर त्यांना जवळपास 1.5 वर्ष झाले त्यांना कपात करण्यात आलेली आहे। आणि त्यांचं आंदोलन आधी आझाद मैदान येथे सुरू होतं। मला काल मी 2 दिवस बाहेरगावी होते, परंतु काल मला समजल्यानंतर मी आज इथे तातडीने आले, कारण दोघांची प्रकृती अत्यंत अत्यवस्थ होती। त्यामुळे इथे भेट देऊन तातडीनं आपले सिव्हिल सर्जन शिंदे साहेब यांना इथे बोलवलं, त्याचबरोबर आपले पोलीस कमिशनर कर्णिक साहेब यांना इथे बोलवलं। त्यांनी तातडीने इथे डिपार्टमेंटचे लोक पाठवून त्यांना पत्र देऊन इथे ह्या 2 जण जे अत्यवस्थ होते त्यांना ट्रीटमेंट सुरू झालेली आहे। त्याचबरोबर मंत्री महोदयांशी देखील मी संपर्क करतेच आहे। त्यांचा संपर्क झाल्यानंतर लगेच त्यांना मी इथली परिस्थिती पूर्णपणे सांगून त्याच्यावर काय तोडगा काढता येईल याकरता त्यांना सांगणार आहे। त्याचबरोबर आपल्या ह्या नाशिक विभागाच्या गुंडे मॅडम यांच्याशी पण माझं बोलणं झालेलं आहे। त्यांच्या डिपार्टमेंटचे देखील म्हणजे आदिवासी विकास विभागाचे देखील माळीसाहेब इथे थोड्या वेळात पोहोचताच आहेत, आणि त्यामुळे लवकरच काहीतरी मार्ग काढून या उपोषणावर इथे काहीतरी मार्ग काढून हे संपवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असा आमचा प्रयत्न चालू आहे। त्याचबरोबर वरती मंत्रालयात
किंवा आदिवासी विभागाकडे तिथे सांगून अजून काय करता येईल, या लोकांच्या नोकरीकरता ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या मान्य करण्याकरता काय प्रयत्न करता येईल यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू.